परदेवा बाहेर कुठे गेलो मी बाहेर कसा गेलो अहो मालक ते काय झालं तुम्ही हे तरी एकच बसले होते का नाही तेव्हा आहे का नाही आकाशात एक मोठी ईद चमकली बघा वरून गंधर्व आले आणि ते म्हणले ह्या माणसाची जागा हित नाही ग तुम्ही म्हणलं कुठं आहे रे देवा तेव्हा तो म्हणला थांब मी दाखवतो तेव्हा त्यानं तुमचा हात धरला आणि तिथं दाराबाहेर नेऊन ठेवली बघा. किती खोटारडी आहेस तू किती खोटारडी आहे अहो नाही खरंच खोटी खोटी ऍक्टिंग सोड खेळेच मी तुला बरोबर ओळखतो अशा किड्यांची पोल्ट्री तुझ्या अंगातच आहे लक्षात ठेव या पुढे मी रियाज करत असताना गात असताना मला हात लावायचा नाही. खरं सांगू का मालक तुम्ही गात असताना तुम्हाला हात नाही हो पाय लावा असं वाटतोय बघा. काय बोलतेस तू काय बोलतेस जुबान को लगाम दो तुम रुका जुबान को लगाम दो तुम रुका नाही तर अपमानास्पद बोल रुका हम रुका. हिंदीचं काय करायचं असं कधीही केलेलं नाही मी अति करू नका तुम्ही सांगून ठेवतोय मी कधीही करत नाही सांगून ठेवतोय नीट बोलायचं माझ्याशी नीट बोलायचं सांगून ठेवतोय अजिबात ए कोण आहे रे कोण आहेस तू अरे तुझं कपाळ माझं कपाळ सेम आहे कोण आहेस तू काका नमस्कार मी शिवाली परब खालच्या मजल्यावर नवीन राहायला आली आहे. मी तिसऱ्या मजल्यावर जुना राहतो तुला सांगायला आलो मी तुझी पण काका मी तर मुलाखत घ्यायला आली आहे ना. मुलाखत चाल इकडे बळा काय काय म्हणालीस तू आता मुलाखत घ्यायला आली आहे ना. तू मुलाखत घ्यायला आलीस हो काका. म्हणजे इंटरव्ह्यू ज्याला इंग्लिश मध्ये इंटरव्ह्यू म्हणतात हो ते ये बेटा ये बस 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 बेटा तू खरंच माझी मुलाखत घ्यायला हो आलीस? काका आम्हाला शाळेत ना दिवाळीचा अभ्यास दिलाय हं. बाईंनी सांगितलंय की तुमच्या परिसरातील सुप्रसिद्ध कलाकारांकडे जायचं आणि त्यांची मुलाखत घ्यायची म्हणून मी तुमच्याकडे आले. सुप्रसिद्ध म्हणून तू माझ्याकडे आलीस हो काका. शाबास हो तर या सगळ्या परिसरातला सुप्रसिद्ध कलाकार मी आहे. हो. ठीक आहे मी तुला मुलाखत द्यायला तयार आहे. Yes! बोल, काका बोल. मी तर मागच्या आठवड्यातच येणार होते माहितीये का. हा. हा पण शेवंता मावशी म्हणाली की तुला सुप्रसिद्ध कलाकारांची मुलाखत घ्यायची आहे ना हा. तर बी विंग मधल्या बबन काकांची घे ते टीव्हीवर तरी दिसतात हे गाडव तर मेलं नुसतं रेकतच असतं. मी गाढव आहे मी रेकणारा गाढव आहे ए आत ये इकडे ए बाहेर ये बाहेर ये मी रेकणारा गाढव आहे मी कधी गायलोय असं असं कधी गायलोय मी काय केलं आता केलं काय नाही केलं आता? या आधी कधी केलंय मी रेकणारा गाढव तू मुळात ते बबनचं नाव काय घेतलंस तो त्या डेली सोप मध्ये पासिंगचे सीन देतो सोनी मराठीचा स्क्रीनवर जेवढा लोगो असतो ना तेवढं पण त्याचं काम नाहीये सिरियल मध्ये आणि तू मला सांगतेस मी कोण आहे अहो तो बाबा नाही का नाही तो मधी मधी टीव्ही मध्ये दिसतो तरी हा. तुम्ही मधी मधी आरशात बी दिसत नाही ती ए. मी आरशात दिसत नाही नाही. मी आरशात दिसत नाही हा, हा. वाटेल ते तू बस झाला तुझा खूप झाला तुझा कोण आहेस ते कामवाली आहेस तू विसरू नकोस ते लक्षात आलं तुझ्या काका हळू काका ही कशी बोलते मग तुम्ही शांत बसा ना. शांत बसायचं. बसा म्हणून शांत बसा, बसा, हा. शांत बसा. काका मला नाही ऐकायचं इथं शांत व्हा. मी मालक आहे या घराचा. शू, शांत व्हा शू म्हणून कोणी शांत होत नाही शांत व्हा. माझं ऐका बोल. माझी आजी मला नेहमी सांगायची काय चिडू नये. इतकंच बोलायची आजी प्रश्न केवढा लटांबरा लावलास माझी आजी मला म्हणायची चिडू नये इतकंच कसं होईल त्याचं उत्तर तुम्ही असंच चिडता. शांत व्हा बघू आधी. बर शांत व्हा. ठीक आहे बोल तर काका माझा पहिला प्रश्न असा आहे की तुमचं नाव काय आहे. माझं नाव आहे गानपोपट स्वराधीश सुमारिया चौघुलिया. आणि नाक्यावरच्या यासनी झंडू बोलते ती ते लोक यासनी झंडू बोलते आणि हे बी देत आता तू संपली अब तू गई
मी झंडू तर तू पंडू. अयो लय लागली हो शेवी बया. आता मला रात्री झोप नाही लागायची. पंडू बोल. अयो यो 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 काय मेले पादरा शिव्या घालतात पादरा शिव्या घालतोय कोणी. एवढा मोठा माणूस आहे झंडून पंडू काय बालवाडीत आहे वय. माझ्या अशी शिवे कळलं ना. तू विचार. हसू नको. तू विचार प्रश्न मला. मी पुढचा प्रश्न विचारते. हा. तुमचा जन्म कधीचा? माझा जन्म रात्री 12चा आहे. पण हा? त्यावेळेला दिवाळी सुरू होती. म्हणजे 12 वाजून 1 मिनिट झालं आणि दिवाळीचा पहिला दिवस सुरू झाला. वाव. आणि तेव्हा आणखी एका नरकासुराचा जन्म झाला. लिहू बेटा. मी नरकासूर आहे. तोंड बघा कसं काराटासारखं दिसतंय. बघितलं की चिरडून टाकस वाटते. मी कारट आहे. ते बघ दिसतंय का नाही काराटासारखं. गप्पा तुला सांगून ठेवतोय. अजिबात आवाज करायचा नाहीये. तू विचार ना प्रश्न जरा. नीट प्रश्न विचार. तुम्ही चिडताय. नाही चिडलो. मी चिडलोय. बस इकडे. प्रश्न विचार मला. असं नको करूस. दुर्लक्ष कर. प्रश्न पाणी घे, विचार. पाणी घे. नका पाणी तुझं. चल मला नको पाणी. हा विचार बाळा. तर माझा पुढचा प्रश्न असा आहे की हा तुम्ही काय शंड जोपासता? बाळा हा काय प्रश्न विचारलास तू? बाईंनी तसंच लिहिलंय. बघू बाळा. छंद आहे ते. छंद असं वाच बघू. तोच प्रश्न. तुम्ही काय छंद जोपासता? परत चुकतंय तुझं. शब्दांवरचं जोर चुकतोय. तुम्ही काय छंद जोपासता असं नाही बाळा. ते तुम्ही काय छंद जोपासता असं आहे ते. Sorry. हा बस हा. तर माझा पुढचा प्रश्न असा आहे की हा. तुम्ही काय छंद जोपासता? हा, तर बाळा माझा छंद म्हणजे गायन. वाव. माझ्या धमन्यांमध्ये गायन आहे. माझ्या शरीरात गायन आहे. माझ्याकडे फुफ्फुस नाही आहेत. गायन आहे. 2 तंबोरे आहेत. मग काका हा तुम्ही हास्य जत्रेत गायला का नाही जात? माझा फेवरेट शो आहे. तुम्ही तिकडे गायला गेलो पाहिजे. अशा थिल्लर कार्यक्रमात मी कधीही जात नाही. एका शर्टासाठी 16 तास शूट करणाऱ्या माणसांमध्ये मी रमणार नाही. नाही बेटा मी कधीच तिकडे जाऊ शकत नाही. कारण मी मोठा गायक आहे. मग काका मराठी इंडियन आयडलला तुम्हाला जज म्हणून का नाही बोलवलं? कशाला तोंड पडून गेलोय. ए. ह्यासनी कशाला बोलवणार आहे तिथं इंडियन आयडल मध्ये? म्हणजे अगं एकदा काय झालं तुला सांगते. काय? हे आहेत का नाही आमच्या सोसायटीमध्ये गाण्याची स्पर्धा होती. तिथं यांना जज म्हणून बसवलं होतं. हे बघ तू तर ते ती पिंकी नावाची एक पोरगी होती. कशाला सांगतेस तर ती मस्त गायली बरं का. लय भारी गायली. पण हे त्या पिंकीला म्हणले तुझा कोमलनीचा हाय प्रॉब्लेम. होता. तर कोमल आहे तिच्या आईचं नाव. अय्या. तिच्या आईला काय तिचं काय झालं तिच्या आईचं गेल्या महिन्यात ते काय ते रिप्लेसमेंट काय असतं. नी रिप्लेसमेंट म्हणतात. तिची ती गेल्या महिन्यात गुडघ्याची काहीतरी ती प्रक्रिया झाली होती. तर तिला तर तिच्या आईला वाटलं ह्या माणसानं गुडघ्यावरनं तिच्या आईला चिडवलं. नाही. तर तिच्या आईनं ह्या माणसाला चौकात नेऊन जसा हाणलाय. नाही. ह्यो माणूस नाही. तिथं 4 दिवस असा टिप्पॉय म्हणून उभा होता. नाही. कोण घेणार यांना इंडियन आयडल मध्ये जज म्हणून? हा? मला काही मारलं वगैरे नव्हतं. फक्त एकदा चल रे अशी टपली मारलेली होती. लई खोटं सांगायला नाही, लई सुजवलं आता इथलं बघ तिथनं. माझं जजमेंट चांगलं होतं. तिचा कोमलनीचा प्रॉब्लेम होता. ती चुकली होती गाताना. काय चुकली होती? गाताना चुकली होती. कोमलनीचा प्रॉब्लेम होता काय तिचा? होता. काय भारी गायली होती पोरगी. राजसा जवळी जरा बसा. इथेच चुकली होती. जीव हा पिसा तुम्हा विण बाई. असं गायली होती ती. इथेच चुकली. हे काहीतरी सांगायला. चांगलं गायली होती. मावशी, कसलं भारी गाते तू. कुठं शिकली? ते मध्ये मध्ये माझे कार्यक्रम चालूच असते ते. तू कार्यक्रम करते? हा दौऱ्याला जाते मी. हे आमचं पार्ट टाइम चालू असते. म्हणजे तू तर सुप्रसिद्ध गायिका आहेस. हा. मी तुझा इंटरव्ह्यू घेऊ? हा? बाळा, घेऊ बाळा. का काय विचारते. फक्त हिथं नको जरा चांगल्या ठिकाणी घेऊ. तर जिन्यात जाऊ आपण. हे बघ बाळा हे माझा इंटरव्ह्यू घ्यायला आलीस ना तू. आणि शेवंत मावशी, हे बघ. शेवंत हेळा. मावशी तू कुठे कार्यक्रम केले? हे बघ बाळा. हा बस इतर ना मी आहे का नाही माग इथं ओंकार भोजन नावाचा एक माणूस आलता. हा. तर त्याने आहे का नाही ह्यांच्यासाठी सुपारी घेऊन आलते. मग? पण ह्या माणसाने एवढी माती खाल्ली का मग त्यांना माझा आवाज लई आवडला. नाही तसं काही नाहीये. मला त्यांनी काय केलं 50,000 रुपये दिले. आई, मला म्हणले तुम्ही कार्यक्रम करा. पण ह्यो माणूस मी माणुसकीच्या नात्याखाली ह्यांना ना तिथं घेऊन गेले कोरस म्हणून नाही, गायला. अजिबात. या माणसानं एवढी घाण केली तिथं. नाही हे शक्यच नाहीये. त्या लोकांनी काय केलं माझ्याकडनं लावण्या गाऊन घेतल्या. आणि हे तुला बघ. सांगते लावण्या गाऊन झालं मला खाऊ पिऊ घातलं आणि मला माझ्या मार्गी लावलं. आणि या माणसाला 2 दिवस तिथं डांबून हे बघ ठेवलं. माझ्या शाळेचं सोडलंच नाही त्या शिक्षण बेटा. माणसानी. माझ्या अरे, शाळेचं नाव मग तू गुस्सा हिथं